श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की देव माझ्या नशिबाचे दरवाजे नक्की कधी उघडतील? माझे चांगले दिवस कधी येणार? शास्त्रानुसार जेव्हा आपली वाईट वेळ संपते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात, तेव्हा स्वामी आपल्याला काही खास संकेत देत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 8 ते 10 दैवी संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या आयुष्यात घडत असतील. तर समजून घ्या की पुढच्या काही दिवसात तुमच्या घरात मोठी आनंदाची बातमी येणार आहे. भक्त हो, शेवटचा संकेत तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो अजिबात मिस करू नका. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. भक्त हो, सर्वात पहिला संकेत म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे. बऱ्याच जणांना ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असते. जर तुमची झोप पहाटे 3 ते 5 या वेळेत वारंवार उघडू लागली आणि त्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटू लागले, तर समजा की दैवी शक्ती तुमच्यावर प्रसन्न आहेत. हा अमृत वेळेचा संकेत आहे, जिथे तुमच्या यशाचे मार्ग मोकळे होतात. दुसरा संकेत म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांचे आपल्या घरी आगमन होणे. जर तुमच्या घराच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट वाढला किंवा एखादी गाय दारापाशी येऊन हंबरली, तर हे साक्षात लक्ष्मीचे आगमन असल्याचे लक्षण आहे. भक्तो, अशा वेळी गायीला पहिली पोळी नक्की द्या. स्वामी समर्थ मार्गामध्ये आपल्याला ह्या गोष्टी शिकवल्या जातात. तिसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे घरामध्ये अचानक पाल दिसणे. अनेक लोक पाल पाहून घाबरतात, पण शास्त्रानुसार विशेषतः ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्याजवळ पाल दिसणे हे तुमची आर्थिक ओढाताण संपण्याचे लक्षण आहे. मित्रांनो, यापैकी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी कोणता संकेत अनुभवता आला आहे का? तुमची प्रचिती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून इतर भक्तांचाही विश्वास बसेल. आपल्यामुळे स्वामी सेवेमध्ये एकही भक्त आला तर त्याचे पुण्य आपले पुण्यकर्मात ॲड होत असते. चौथा संकेत म्हणजे स्वप्नात दिसणाऱ्या शुभ गोष्टी. जर तुम्हाला स्वप्नात स्वतः स्वामी समर्थ, कमळाचे फूल, कलश, पांढरा हत्ती किंवा एखादे हसणारे बाळ दिसले, तर ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या भाग्योदयाची नांदी आहे. भक्तांनो, पाचवा संकेत म्हणजे प्रवासात मिळणारे दर्शन. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना जर तुम्हाला सुवासिनी स्त्री पूजा साहित्य घेऊन जाताना दिसली किंवा झाडू मारणारी व्यक्ती दिसली, तर समजा तुमचे ते काम 100% यशस्वी होणार आहे. पुढीलप्रमाणे सहावा संकेत म्हणजे घरातील निसर्गात होणारे बदल. जर तुमच्या घरातील वाळलेली रोपे अचानक हिरवीगार होऊ लागली किंवा तुळशीची वाढ जोमाने झाली, तर हे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येण्याचे संकेत आहेत. तेव्हा या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. भक्तांनो, सातवा संकेत म्हणजे अनावश्यक खर्चात होणारी घट. जेव्हा तुमची वाईट वेळ संपते, तेव्हा तुमचे आजारपण कमी होते, विनाकारण होणारे खर्च थांबतात आणि पैसा टिकून राहतो. घरात अन्नाची कमतरता भासत नाही. हा माता लक्ष्मीच्या कृपेचा स्पष्ट पुरावा आहे. काही घरांमध्ये एक महिला अशी असते की तिला
अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो. परंतु त्या पाठीमागे हा संकेतही असतो की त्या घरात कधीही अन्नाचा तुटवडा होत नाही. आठवा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे स्वामींची प्रचिती. जेव्हा प्रत्येक संकटात तुम्हाला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा विश्वास कुठल्या ना कुठल्या रूपाने मिळतो, तेव्हा समजा तुमची वेळ पूर्णपणे बदललेली आहे. भक्त हो, हे संकेत आपल्याला केवळ दिशा दाखवतात. पण लक्षात ठेवा, केवळ यावर विसंबून न राहता आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहा. स्वामींच्या चरणी श्रद्धा आणि सबुरी ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात लवकरच सुवर्णकाळ येईल, अशी मी प्रार्थना करते. जाता जाता आज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण नक्की करा. कारण जितक्या जास्त वेळा आपण हे नाव घेऊ, तितकी सकारात्मक ऊर्जा आपल्यात वाढेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.